नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक वाय.के. चौधरी, वाणिज्य विभाग, के.टी.एच.एम. कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एफ.वाय. बी.कॉम मध्ये जो ऑप्शनल विषय आहे त्यामधील एक विषय. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय, अंतर्गत घटक काय, बाह्य घटक काय. व्यावसायिक पर्यावरण ही आधुनिक काळातील विस्तृत आणि व्यापक प्रमाणात अभ्यासली जाणारी संकल्पना आहे. सामाजिक परिवर्तन होत जाते तसे तसे व्यवसायाचे स्वरूप बदलताना दिसते. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे औद्योगिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आला आहे. व्यवसायाच्या सभोवतालची परिस्थिती जिचा परिणाम व्यवसायाच्या निर्णय प्रक्रियेवर होतो तिला व्यावसायिक पर्यावरण असे म्हणतात किंवा व्यावसायिक पर्यावरण म्हणजे व्यावसायिक परिस्थिती होय. व्यावसायिक विकासाच्या संधी आणि या व्यावसायिक पर्यावरणाशी निगडीत असतात. भांडवल, पुरवठा, उत्पादन आणि विपणन हे व्यवसायाचे तीन महत्त्वाचे घटक असून त्यातील परस्पर क्रियांवर प्रभाव टाकणारे सर्व अंतर्गत आणि बाह्य घटक म्हणजेच व्यावसायिक पर्यावरण होय. तर आपण आता बघूयात अंतर्गत घटक. व्यवसायावर प्रभाव पाडणारे अंतर्गत परिस्थितीविषयक घटक म्हणजे अंतर्गत घटक. मग त्यामध्ये मालक कामगार संबंध असतील, कामांची जागा, सभोवतालचे वातावरण, कच्च्या मालाची उपलब्धता असेल, भांडवली व वित्तीय साधने असतील, या सर्वांचा समावेश अंतर्गत घटकांमध्ये होतो. आणि हे जे घटक असतात हे उच्च व्यवस्थापनाच्या नियंत्रणात असतात. त्यात बदल करणे, सुधारणा घडवून आणणे, त्यासाठी व्यवस्थापन प्रयत्नशील असते. व्यवसायाची लाभदायकता वाढवण्यासाठी अंतर्गत घटकात अपेक्षित बदल घडवून आणण्यात येतो आणि उद्योजकतेच्या विकासामध्ये अंतर्गत व्यवस्थापनाची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. त्यानंतर बाह्य घटक. व्यवसायावर परिणाम करणारे बाह्य परिस्थितीविषयक घटक म्हणजे बाह्य घटक. त्याला आपण बाह्य पर्यावरण असं म्हणू शकतो. व्यवसायाच्या निर्णयावर, ध्येय धोरणावर जे घटक बाहेरून प्रभाव टाकतात त्यांना आपण बाह्य घटक असे म्हणतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यवसायासंबंधी सरकारी ध्येय धोरणात बदल घडून आला तर त्याचा परिणाम व्यवसायाच्या निर्णयावर होत असतो. उदाहरणार्थ, कर वाढला त्यामुळे आपला नफा कमी झाला किंवा भारत सरकारने किरकोळ विक्रीच्या क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला 51% पर्यंत परवानगी देण्याचे ठरविले तर त्याचा परिणाम उद्योगातील भांडवल उभारण्याच्या क्षमतेवर होणार. म्हणून बाह्य घटकाची एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व घटक व्यवसायाच्या बाहेरून व्यवसायावर प्रभाव टाकत असतात. त्यामुळे ते व्यवस्थापनाच्या नियंत्रणात राहत नाहीत, त्यात बदल करता येत नाही. तर त्यानुसार आपल्या व्यवसायात बदल घडवून आणावे लागतात. हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलंय. व्यवसायाच्या भोवतालच्या परिस्थितीतील नैसर्गिक परिस्थिती, कायदेविषयक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती बदलांचा परिणाम व्यवसायावर होत असतो. यावरून असे म्हणता येईल की व्यवसायाच्या भोवतालच्या परिस्थितीतील घटक व्यवसायाच्या कार्यांवर व प्रगतीवर परिणाम करतात. उदाहरणार्थ हवामान, भांडवल, श्रमिक इत्यादी. उद्योजकांनी व्यावसायिक पर्यावरणाविषयी जागरूक असावे म्हणजे व्यावसायिक पर्यावरणातील विविध घटकांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्यातील बदलाप्रमाणे त्यास आपला व्यवसाय बदल करता येतात. उदाहरणार्थ, परदेशी कंपन्यांच्या मदतीने भारतीय कंपन्या दुचाकी, चारचाकी वाहनांचे उत्पादन करू शकतील असे भारत सरकारने जाहीर करताच व्यावसायिक पर्यावरणातील या बदलास अनुसरून भारतीय कंपन्यांनी विविध वाहने उत्पादित केली. उदाहरणार्थ मारुती सुझुकी, हिरो होंडा, कावासाकी, बजाज, टाटा टोयोटो, कायनेटिक होंडा इत्यादींनी. व्यावसायिकाला एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा त्यांची वाढ करण्यासाठी व्यावसायिक पर्यावरणातील विविध घटकांचे भान ठेवावे लागते. याचे कारण असे की व्यावसायिक पर्यावरणातील विविध घटकांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने व्यवसायावर परिणाम होत असतात. व्यावसायिक पर्यावरणातील विविध व्यवसायाच्या प्रगतीस विविध घटक अनुकूल असतील तर व्यवसायाची प्रगती किंवा भरभराट होण्यास मदत होते. परंतु जर हे घटक व्यवसायाच्या प्रगतीस पोषक नसतील तर उद्योजकाला सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. म्हणून आपल्याला यामध्ये अंतर्गत व बहिर्गत घटकांमध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, नैसर्गिक, लोकसंख्याविषयक, पर्यावरणविषयक, बाजारपेठेविषयक, तंत्रज्ञानविषयक अशा विविध प्रकारांचा, घटकांचा किंवा व्यावसायिक पर्यावरणाचे जे प्रकार आहे यांचा आपल्याला काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे आणि तो आपण
या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. पर्यावरणाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. व्यावसायिक पर्यावरणाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. एक अंतर्गत पर्यावरण आणि दुसरे बाह्य पर्यावरण. त्यालाच आपण अंतर्गत घटक किंवा बाह्य घटक असेही म्हणतो. बाह्य पर्यावरण. बाह्य पर्यावरणात अंतर्गत पर्यावरणापेक्षा व्यापक दृष्टिकोन विचारात घेण्यात येतो. व्यवसायाबाहेरील आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरणाचा परिणाम व्यवसायाच्या विकासावर होत असतो. वेगवेगळ्या देशांमध्ये ही स्थिती वेगवेगळी असते. त्यावरून देशाची औद्योगिक स्थिती निश्चित होत असते. मग बाह्य पर्यावरणामधील पहिला घटक आर्थिक घटक. देशाच्या अर्थव्यवस्थेची रचना कशा प्रकारची आहे यावर त्या देशातील आर्थिक पर्यावरण अवलंबून असते. म्हणजेच भांडवलवादी अर्थव्यवस्था, साम्यवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था असे अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार पडतात. त्याप्रमाणे त्या देशातील उद्योगाची रचना ठरते. मग भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि खाजगी क्षेत्रातील उद्योग असे 2 प्रकार भारतात अस्तित्वात आहेत. सरकारला जे उद्योग सामाजिक हिताच्या दृष्टीने आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटतात ते केवळ सार्वजनिक क्षेत्रात उभारण्याचे तत्व भारत सरकारने स्वीकारले आहे. जागतिक स्तरावर होणारे आर्थिक आणि राजकीय बदल देखील आर्थिक पर्यावरणावर प्रभाव टाकतात. त्यानुसार देशातील आर्थिक रचना बदलते. उदाहरणार्थ 1991 पर्यंत सार्वजनिक क्षेत्राला देण्यात येणारे प्राधान्य 1991 ला जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर एकदम कमी झाले आणि खाजगी क्षेत्रातील उद्योगांच्या विस्ताराला चालना मिळाली. देशाच्या आर्थिक व औद्योगिक विकासासाठी सरकार वेळोवेळी ध्येय धोरणे आखते व त्यात बदलही करते. देशाचे आणि जनतेचे हित हाच या आर्थिक धोरणाचा उद्देश असतो आणि त्यांचा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम व्यावसायिक पर्यावरणावर होत असतो. सरकारी नीती धोरणाबरोबरच भांडवलाचा पुरवठा होण्याचे मार्ग म्हणजे बँका असतील, कर्ज पुरवणाऱ्या संस्था असतील किंवा व्याजदरामध्ये होणारे बदल असतील, नेहमी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सामान्य जनतेचे आर्थिक स्तर कसा आहे, कर धोरणात घडून येणारे बदल कसे आहेत आणि बाजारपेठेतील घडामोडी यांचाही समावेश आर्थिक पर्यावरणात होतो. या सर्व घटकांमुळे व्यवसायासाठी होणाऱ्या भांडवल निर्मितीच्या प्रक्रियेवर परिणाम होतो किंवा त्याचा प्रभाव पडतो. नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर विदेशी भांडवल गुंतवणुकीचे मार्ग खुले झाले. मुद्रा स्थितीवर प्रभाव टाकणाऱ्या रिझर्व्ह बँकेद्वारे व्याजदरात वेळोवेळी बदल करण्यात येतो. आर्थिक विकासामुळे जनतेचे राहणीमानात देखील बदल होत आहे. हे आपण आर्थिक पर्यावरणामध्ये बघत असतो. पुढील प्रकार राजकीय पर्यावरण. देशातील राजकीय परिस्थितीचा औद्योगिक निर्णयांवर अतिशय सखोल आणि गंभीर प्रभाव पडतो. देशातील राजकारण आणि राजकीय घडामोडी यांचा परिणाम उद्योगाच्या विकासावर निश्चितपणे होत असतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर महाराष्ट्र सरकारमध्ये बघा, बीजेपीने 105 आमदार निवडून आणले तरी सरकार स्थापनेच्या वेळी मात्र वेगळ्याच पक्षांनी सरकार स्थापन झालेला दिसून येतो आणि त्याचा परिणाम आपल्या व्यावसायिक संस्थांवरती झालेला दिसून येतो. देशातील शासन व्यवस्था कोणत्या पद्धतीची आहे व त्याचेही औद्योगिक विकासात मोठे योगदान असते. लोकशाही शासन व्यवस्थेत उद्योजक आपले निर्णय अधिक स्वतंत्रपणे घेऊ शकतात. या उलट हुकुमशाही किंवा लष्करी शासन व्यवस्था देशांमध्ये उद्योजकांना सरकारी आदेशानुसार व्यावसायिक निर्णय व कार्य करावे लागते. आंतरराष्ट्रीय व्यापारावर देशादेशातील परस्पर राजकीय संबंधांचा परिणाम होतो. जागतिक राजकीय पर्यावरण सतत बदलत असते. त्याचाही प्रभाव देशातील उद्योग नीतीवर पडतो. राजकारण आणि व्यापारी संबंध यांचा फार निकटचा संबंध असतो. उदाहरणार्थ 1977 मध्ये जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर विदेशी कंपनी हटाव मोहीम आल्याने कोका-कोला, IBM सारख्या कंपन्यांना भारत सोडून जावे लागले. 1991 ला नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर काँग्रेस पक्षाने पुन्हा भारतात कंपन्यांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली. दहशतवाद, जातीय दंगे, अतिरेकी कारवाया यांचाही परिणाम राजकीय पर्यावरणावर होतो. पुढचे नैसर्गिक पर्यावरण.
व्यवसायावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने बरा किंवा वाईट परिणाम करणारा हा पहिला घटक आहे. नैसर्गिक परिस्थितीत जमीन, हवा, झाडे, पाऊस, पाणी आणि खनिज संपत्ती यांचा समावेश होतो. नैसर्गिक परिस्थितीचा व्यवसाय परिणाम होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे शेतीसारखं सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असणारा व्यवसाय होय. जमीन कोणत्या पिकांना अनुकूल आहे, हवामान कोणत्या पिकांना पोषक आहे, एखाद्या पिकास किती पावसाची आवश्यकता असते, यांसारख्या प्रश्नांच्या उत्तरावर शेती व्यवसाय आपण कोणती पीक काढायची हे शेतकरी ठरवतात. त्याचप्रमाणे कापड तयार करणाऱ्या कारखान्यांना दमट हवामानाची आवश्यकता असते. म्हणजेच व्यवसाय नैसर्गिक परिस्थितीचा परिणाम होत असतो हे सिद्ध होते. ज्याप्रमाणे नैसर्गिक परिस्थितीचा व्यवसाय परिणाम होत असतो, त्याचप्रमाणे व्यवसायाचाही परिणाम नैसर्गिक परिस्थितीवर होत असतो. रासायनिक पदार्थ बनवणाऱ्या व्यवसायांमुळे हवेवर, पाण्यावर त्याचा परिणाम होतो. रासायनिक पदार्थ बनवत असताना वाया गेलेले वायू हवेत, तर द्रव पदार्थ पाण्यात सोडतात. काही उद्योगधंद्यांमुळे आवाजाचे प्रदूषण होते, तर काही व्यवसाय लाकडासारख्या नैसर्गिक संपत्तीवरच अवलंबून असतात. आवाज, हवा, पाणी यांचे प्रदूषण तसेच वृक्षतोड या गोष्टी निसर्गाचा समतोल बिघडवतात आणि नवीन प्रश्न निर्माण करतात. त्यानंतर सामाजिक पर्यावरण. सामाजिक पर्यावरणात विशिष्ट देशातील समाज रचना, तिचे घटक आणि वैशिष्ट्ये म्हणजेच सामाजिक पर्यावरण होय. त्या देशातील लोकसंख्येचे प्रमाण, जाती धर्म व्यवस्था, रूढी व परंपरा, साक्षरतेचं प्रमाण, राहणीमानाचा स्तर, जीवनशैली, सामाजिक संस्था व त्यांचे कार्य, सामाजिक मूल्य यांचा समावेश सामाजिक पर्यावरणामध्ये होतो. व्यवसायाच्या प्रगतीमध्ये सामाजिक पर्यावरणाचा फार मोठा सहभाग असतो. श्रमाचा पुरवठा म्हणजेच कामगार आणि ग्राहकांची संख्या सामाजिक पर्यावरणावर आधारित असते. सामाजिक पर्यावरणावरूनच श्रमाची उपलब्धता आणि ग्राहकाची मानसिकता समजते. उदाहरणार्थ, नवीन आर्थिक धोरणांचा अवलंब केल्यानंतर रोजगाराचे प्रमाण वाढले, काही लोकांची क्रयशक्ती वाढली, त्यामुळे चैनीच्या वस्तूंची बाजारपेठ वाढली. बदलत्या जीवनशैलीमुळे काम व वेळ वाचवणारी यांत्रिक उपकरणे विक्रीसाठी बाजारपेठेत आली. प्रत्येक देशातील सामाजिक पर्यावरण भिन्न प्रकारचे असते. हे लक्षात घेऊन व्यावसायिक निर्णय घेण्याची आवश्यकता असते. वेगवेगळ्या देशात ग्राहकांची मानसिकता वेगळी असते. ती प्रामुख्याने जात, धर्म, रूढी व परंपरांवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, मुस्लिम देशांमध्ये हिरव्या रंगाची उत्पादने अधिक विकल्या जातात. अमेरिकन पादत्राणे निर्माण करणाऱ्या कंपनीने चपलेवर गणपती सदृश्य चित्र काढल्यामुळे अमेरिकेतील भारतीय नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्या कंपनीला जाहीर माफी मागून उत्पादन बाजारपेठेतून काढून टाकावे लागले. म्हणून व्यावसायिक निर्णय घेताना सामाजिक पर्यावरणाचे भान ठेवणे सुद्धा काय असते? महत्त्वाचे असते. पुढील तांत्रिक पर्यावरण. आधुनिक जगात प्रत्येक देशातच नवीन नवीन शोध लागत आहेत. तांत्रिक प्रगती होऊ लागली आहे. एखाद्या वस्तूचे उत्पादन जास्त सुलभपणे, कमी वेळात, कमी खर्चात कसे करता येऊ शकेल, त्या दिशेने नवीन नवीन शोध लागत आहेत. सुधारणा तर झपाट्याने होऊ लागली आहे. व्यवसायाचे यांत्रिकीकरण करण्याचा विचार पुढे आला आहे. संगणक तर सर्वच व्यवसायांचा मित्र होऊ पाहत आहे. परदेशी कंपन्यांच्या सहाय्याने भारतीय उद्योजकांनी व्यवसाय सुरू करावेत म्हणून शासन प्रयत्नशील आहे. वरील सर्व परिस्थितीमुळे उद्योजकास स्वतःच्या व्यवसायासंबंधी तांत्रिक परिस्थितीचा अभ्यास करण्याची व त्या दिशेने प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता निर्माण होते. आपल्या व्यवसायाच्या सोबतच्या तांत्रिक परिस्थितीचा जर उद्योजकास माहिती नसेल तर तो प्रगती करू शकणार नाही, व्यवसाय वाढवू शकणार नाही. म्हणून त्यास तांत्रिक पर्यावरणाचे नॉलेज असणं गरजेचं आहे. पुढील धार्मिक व सांस्कृतिक पर्यावरण. कल्चरल एन्व्हायरमेंट. व्यावसायिक पर्यावरणामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक घटकाला विशेष महत्त्व असते. हे घटक समाजाशी निगडित असतात. व्यवसायाला समाजातून कर्मचारी उपलब्ध होतात, त्यांच्यावर धार्मिक व सांस्कृतिक गोष्टींचा परिणाम होत असतो. सांस्कृतिक व धार्मिक घटकांमध्ये धार्मिक रूढी आणि समजुती, धार्मिक कल्पनांचा प्रभाव, धार्मिक व सांस्कृतिक संघटना, देशाची सांस्कृतिक परंपरा व वारसा इत्यादींचा समावेश होतो. समाजातील विविध प्रकारच्या लोकांच्या गटांच्या रचना, परिस्थिती या व्यावसायिक परिस्थितीशी संबंधित असतात. मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असली की बाजारपेठ होते असं नाही, तर ग्राहक म्हणून किती जण असतात हे महत्त्वाचे आहे. या गटांमध्ये होणाऱ्या बदलांचा सुद्धा उद्योजकाने अभ्यास केला पाहिजे. ग्राहकांचे वयोमान, स्त्री पुरुष यांचा परिणाम बाजारपेठेवर होत असतो. समाजाची सांस्कृतिक परंपरा व वारसा, धार्मिक कल्पनांचा प्रभाव, सांस्कृतिक धार्मिक संघटना इत्यादी घटकांचा संबंध सामाजिक पर्यावरणाशी असतो.
कामगारातील शिस्त, उत्पादकता, गैरहजेरी, अदलाबदल, कामगारांची कार्यक्षमता, जाहिरात माध्यम व त्यातील संदेश, बाजारपेठ विस्तार, वस्तूंची किंवा सेवांचे विपणन, तंत्रज्ञानाचा स्वीकार इत्यादी व्यावसायिक कार्याशी धार्मिक व सांस्कृतिक घटकांचा फार जवळचा संबंध आहे. भारतामध्ये धार्मिक कर्मकांड, रूढीप्रियता, स्थितीप्रियता, पूर्वजा विषयी अभिमान इत्यादी वैशिष्ट्यांतून व्यावसायिकांना मार्ग शोधावे लागतात. प्राचीन परंपरांची जपवणूक, भिन्नतेतून भावनिक एकात्मता या भारतीय सांस्कृतिक महत्त्वाची जपवणूक आधुनिक व्यावसायिक संस्थेकडून करणे क्रमप्राप्त असते. हे धार्मिक व सांस्कृतिक पर्यावरणामध्ये अभ्यासले जाते. शैक्षणिक पर्यावरण. शैक्षणिक परिस्थितीचा विचार करताना उद्योजकास नागरिकांच्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, देशातील शिक्षणाविषयी कोणकोणत्या सोयी सवलती उपलब्ध आहेत याचा विचार करावा लागतो. महाविद्यालयीन शिक्षणाचा दर्जा उंच आहे का? देशात उपलब्ध असलेल्या शिक्षणाचा सर्वंकष उपयोग कसा करता येईल? व्यवसाय संस्थेतील कर्मचाऱ्यांची सर्व दृष्टीने प्रगती व्हावी यासाठी कोणत्या प्रकारच्या शिक्षणाची आवश्यकता आहे? संघटनेच्या रचनेत अंतर्गत बढती सहज सुलभ कशी करता येईल या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी व्यावसायिक पर्यावरणातील शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास करावा. पुढील कायदेविषयक पर्यावरण, यालाच आपण विधी पर्यावरण असे म्हणतो. देशातील प्रचलित आणि भावी औद्योगिक प्रगतीचा अंदाज घेऊन कायदे ठरवले जातात. उद्योजकाला आपला व्यवसाय या सर्व कायद्यांच्या चौकटीत किंवा मर्यादा लक्षात घेऊन करावा लागतो. जर कायदेशीर तरतुदींची पूर्तता केली नाही तर उद्योगाला बराच भुर्दंड किंवा दंड भरावा लागतो. आपल्या व्यवसायासंबंधी प्रचलित कायदे कोणते आहेत व त्यातील विविध कलमांची माहिती उद्योजकास असावी लागते. कारण मला माझ्या व्यवसायासंबंधीच्या कायद्यातील तरतुदी माहिती नव्हत्या असे कोणत्याही न्यायालयात सांगून शासनाने आकारलेला दंड माफ होत नाही, अशी तरतूद घटनेमध्ये केलेली आहे. म्हणून किमान वेतन कायदा, आयात निर्यात नियंत्रण कायदा, 1947 मक्तेदारी व व्यापार नियंत्रण कायदा, विक्री कायदा, कारखान्यासंबंधीचा कायदा, कामगार राज्य विमा कायदा, आयकर कायदा या सर्व कायद्यांची माहिती उद्योजकास असावी लागते. कारण व्यवसायातील बऱ्याचशा निर्णयांवर यांचा परिणाम होत असतो. अर्थात संबंधित कायद्यांची माहिती उद्योजकाला नसेल तर त्यांनी सर्व तरतुदींची माहिती कायदा सल्लागार तज्ञातर्फे प्राप्त केली पाहिजे. पुढील आहे भौगोलिक पर्यावरण किंवा त्याला आपण विरोधात्मक पर्यावरण. विरोधात्मक पर्यावरणामध्ये विविध धर्म, जाती व त्यांचा विकसित होत गेलेल्या संस्कृती, रीतिरिवाज व पारंपरिकता जेव्हा एका समूहामध्ये दिसून येतात तेव्हा तेथे विरोधात्मक संस्कृती पर्यावरण वाढीस लागते. प्रत्येक व्यक्तीची संस्कृती ही त्याला समाजाकडून तसेच धर्म व धर्मनिहाय पिढीकडून लाभत असते. मानवी समूहांमध्ये संस्कृती ही नेहमीच संक्रमणशील मात्र प्रभावी असल्याचे जाणवते. उदाहरणार्थ, विविध समाजामधील व्यवसाय पद्धती, नीतिमत्ता इत्यादी बाबी व्यवसायावर परिणाम करणाऱ्या ठरतात. त्यामध्ये प्रत्येकाचे असणाऱ्या लिखित व अलिखित स्वरूपात सामाजिक नियमने ही संस्कृतीची निर्देशके असतात. म्हणजेच हिंदूंची गीता, मुस्लिमांची कुराण, ख्रिश्चनांचं बायबल या पद्धतीने त्यामधून कौटुंबिक विकास, राजकीय प्रभाव व परिसरातील भौगोलिक वातावरण व्यवसायावर परिणाम करतात. प्रत्येक समाजाची धारणा ही जेव्हा निश्चित असते तेव्हा विविध संस्कृती लोक एकत्रित असताना त्यामध्ये अशी विरोधात्मक संस्कृती निर्माण झाल्याचे चित्र दिसून येते. त्याचे व्यवसायावर योग्य व अयोग्य अशा स्वरूपाचे परिणाम दिसून येत असल्याने यातील घटकांचा सूक्ष्म अभ्यास व्यावसायिकाला करावा लागतो. आंतरराष्ट्रीय परिस्थिती याचाही आपण अभ्यास करणार आहोत, पण त्या अगोदर भौगोलिक पर्यावरण काय आहे ते आपण अभ्यासूयात. उद्योगांच्या विकासात भौगोलिक पर्यावरणाचा फार मोठा सहभाग असतो. भौगोलिक रचनेनुसार प्रत्येक प्रदेशाची वैशिष्ट्ये असतात. नैसर्गिक रचना, साधन संपत्तीची उपलब्धता यावरच या प्रदेशात कोणते उद्योगधंदे स्थापन करावेत याचा निर्णय घेतला जातो. हवामान, पावसाचे प्रमाण, जमिनीची प्रत, जंगले, प्राणी, खनिज संपत्ती, पाणी या सर्व घटकांचा समावेश भौगोलिक पर्यावरणात होतो. भौगोलिक परिस्थितीनुसार त्या क्षेत्रातील लोकांचे जीवनमान देखील वेगवेगळे असते. त्यामुळे त्या भूप्रदेशातील लोकांच्या गरजा पूर्ण करणारे उद्योग त्या भागात स्थापन होतात. भौगोलिक पर्यावरणाचा व्यवसायाची निवड आणि व्यवसायाची लाभक्षमता यावर परिणाम होतो. त्यामुळे भौगोलिक पर्यावरण व्यवसायाचा प्रमुख भाग समजला जातो. आणि शेवटी आंतरराष्ट्रीय पर्यावरण. आंतरराष्ट्रीय पर्यावरणामध्ये व्यवसायाचा आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरणाचा परस्पर संबंध असतोच. भारताचे परराष्ट्रीय धोरण काय आहे?
भारताने कोणत्या देशांशी मैत्रीचे करार केले आहेत? त्या करारांचा आपल्या व्यवसायावर कोणता बरा वाईट परिणाम होणार आहे? ज्या राष्ट्रांशी करार केला आहे त्या राष्ट्रांचे व्यापारविषयक धोरण काय आहे? आपल्या व्यवसायाशी संबंधित त्या देशातील व्यवसायांवर या धोरणांचा काय काय परिणाम होणार आहे? त्याचप्रमाणे दोन देशातील व्यापारी संबंध प्रस्थापित झाल्यानंतर कोणत्या कंपन्यांशी आपण सहयोग करणे फायदेशीर ठरणार आहे? त्याचप्रमाणे भारताचे आयात निर्यात विषयक धोरण कोणते? कोणत्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी जास्त आहे? अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय परिस्थितीची माहिती व्यावसायिकांना उपयुक्त ठरते, कारण त्यामुळे आपला व्यवसाय वाढवणे त्यांना शक्य होते. अशा प्रकारे हे बाह्य पर्यावरणाचे घटक आपण सविस्तरपणे येथे अभ्यासले आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण पर्यावरणीय मुद्दे म्हणजेच एन्व्हायरमेंटल इश्यू काय आहेत याचा अभ्यास करणार आहोत. If you have any query, you can catch me at my email ID. Watch, share, subscribe our college official YouTube channel, KTHM College e-learning. Keep learning, enjoy online video lectures, fight against corona, stay home, stay safe. Thank you very much.